माजी मुख्यमंत्री हे माजी झाल्यापासून त्यांना प्रभू श्रीराम आठवले आणि म्हणून त्यांचा फार फार आभार. आणि त्यांची ही गत, त्यांनी ते प्रभू श्रीरामांना विसरले होते म्हणून त्यांची ही गत झाली, त्यांच्या पक्षाची ही गत झाली. आता ते परत प्रभू श्रीरामांच्या चरणी आले म्हणून त्यांना मला वाटतं की प्रभू श्रीराम सुबुद्धी देऊ, त्यांना आशीर्वाद देऊ. संविधान चौकात कोण येते मला नाही माहिती, खूप लोक येतात. मी रोज जातो संविधान चौकात. कशाची? कशाचा प्रोटेस्ट आहे? असं आहे की युपीए सरकारमध्ये 28 वेळा पेपर लीक झाले, 28 वेळा. आणि त्यावेळेस त्या सगळ्या ज्या जितकेही त्या ज्या लुपहोल्स होते ते सगळ्या सुधारण्याचं काम एनडीए सरकारने केलं, मोदी सरकारने केलं. त्यानंतर एक पेपर लीक झाली, निश्चितच ते चुकीचं झालं, ते आपण निश्चितच सुधारू. पण त्या प्रकारचं जे मोठ्या प्रमाणात जे आज सगळं जे आंदोलन होत आहे हे विदेशी फंडातनं हा सगळा चालू आहे, खेळ सुरू आहे. त्याची परीक्षा नीटचा पेपर लीक झाला, ती तुरंत रद्द करण्यात आली. त्याच्यानंतर ताबडतोब दुसरी परीक्षा घेण्यात आली, ती दुसरी परीक्षा सुरळीत झाली आणि त्यानंतर सगळं ते प्रोसेस पूर्ण चालू झालं, रिसर्च सुरू आहे. आता तो कुठेही मुद्दा राहिलेला नाही आहे. पण काही अर्बन नक्षल प्रकारचे जे लोक आहेत, जे काही अल्पसंतुष्ट लोक आहेत, अल्पसंतुष्टपेक्षा विघ्न संतुष्ट जे लोक आहेत, काही विदेशी ताकदांचाही याच्यात मोठा प्रमाणात सहभाग आहे, काही अनेक फॉरेन फंड या माध्यमातून येत आहे. आता अमेरिकेमध्ये राहणाऱ्या कोणत्या व्यक्तीला, अमेरिकेमध्ये शिकणाऱ्या व्यक्तीला इच्छा नीटच्या पेपर फुटीचा एवढं का पुरका येऊन राहिला? तर निश्चितच बाहेरच्या ज्या शक्ती आहेत, जे हे तिला आज ज्या प्रकारे आपला देश पुढे चाललाय, ज्या प्रकारे आपला देश स्वावलंबी होऊन राहिला, ज्या प्रकारे मेक इन इंडिया मोठ्या प्रमाणात आपल्या देशात सुरू आहे, ज्या प्रकारे आपला देश सगळ्या क्षेत्रामध्ये एक अग्रेसर होत आहे, पुढे जात आहे, आणि ज्या प्रकारे आपल्या देशाच्या ज्याही धोरणं आहेत, विकासाचे जे धोरणं आहे, इम्पोर्टचे धोरणं आहे, इंटरनॅशनल पॉलिसीज आहे, ज्या प्रकारे आपण काम करतोय, तर अनेक लोक, अनेक देश याला जळतात आहेत. आणि म्हणून या प्रकारच्या लोकांना फंड करण्याचं काम ते करतात आहेत. आधी श्रीलंकामध्ये केलं, त्यानंतर बांगलादेशमध्ये केलं, त्यानंतर नेपाळमध्ये केलं, आणि कुठेतरी राजकीय व्यवस्था उद्ध्वस्त करून तिथे या प्रकारचं एक अस्थिर सरकार आणणे आणि अस्थिरता त्या देशामध्ये पसरून कुठेतरी अराजकता पसरवण्याचं काम या प्रकारचे संघटना करतात आहे. राज ठाकरे जी हे कधीच कोणत्याही पदावर निवडून आले नाही. त्यांच्या पक्षाचंही कोणीही आतापर्यंत खासदार, आमदार सोडा नगरसेवक निवडून आले नाही. आणि म्हणून त्यांना या ज्या विधिमंडळ किंवा पार्लमेंटचं जे कामकाज असतं हे सगळ्या पक्षांचं मिळून ते कामकाज असतं. कोणत्या सत्ता पक्षाचं नुसतं कामकाज ते नसतं. ते कामकाज करण्याची जबाबदारी, सगळे बिलं पास करण्याची जबाबदारी, सगळे आयुध वापरण्याची जबाबदारी हे सगळ्या दोन्ही पक्षांचं सामूहिक जबाबदारी असते. आणि म्हणून ती सामूहिक जबाबदारी पार करताना एका दुसऱ्यांची भेट घेण्याची आवश्यकता असते, चर्चा, अनेक विषयांवर चर्चा करण्याची आवश्यकता असते. आणि म्हणूनच पवार साहेब ला भेटले, PM साहेबांना भेटले, पंतप्रधान साहेबांना भेटले. या प्रकारचं अनेक लोक, उद्धव साहेब सुद्धा माननीय फडणवीस साहेबांना भेटत असतात, त्यांच्या पक्षाचे अनेक आमदार भेटत असतात. आणि म्हणून ही एक रीती परंपरा अनेक वर्षानुवर्ष ही राहिलेली आहे. आणि काही सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष एका दुसऱ्यासोबत भेटले नाही पाहिजे असा काही कुठे नियम आहे काय, कायदा आहे काय? तर मला असं वाटतं राज ठाकरेजींचं कधीच कोणी निवडून आला नाही, म्हणून त्यांना या सगळ्या विधिमंडळाचा कामकाज किंवा पार्लमेंटच्या कामकाजाबद्दल त्यांना माहिती नाही. कुठेतरी त्यांच्या पक्षाचे खासदार ते सांभाळू शकत नाही, त्यांच्या पक्षाचे आमदार ते सांभाळू शकत नाही, त्यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष ते सांभाळू शकत नाही. आणि ते आता कोणत्या ना कोणत्या छत्रछायाच्या खाली येऊन ते स्वतःचा पक्ष आणि स्वतःची संघटना आणि स्वतःचं घर वाचवण्याचा ते प्रयत्न करतात आहे ते. आणि म्हणून या प्रकारचे सगळे कधी प्रभू श्रीरामांच्या चरणी जातात, कधी तिरंगा यात्रा काढतात, तर कधी फडणवीस साहेबांच्या चरणी जातात, तर कधी पवार साहेबांच्या चरणी जातात. आणि म्हणून हे त्यांचा सगळा केविलवाना प्रयत्न सुरू आहे. मुद्दाहून कंटिन्यू रील दाखवून 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 सामान्य लोकांचे आणि विशेष करून युवकांचे मन भ्रमित करण्याचं काम या माध्यमातून हे लोक करतात आहे. माझं आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या देशातील देशप्रेमी युवकांना विनंती आहे की या प्रकारच्या
जो फेक नेरेटिव्ह आहे, जो प्रोपोगंडा आहे, त्याच्या बळी न पडता या सगळ्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. हा देश राहणार तर आपण राहू, हा देश राहणार तर आपलं सगळ्या परीक्षावर आपलं नियंत्रण राहणार, हा देश राहणार तर आपलं शिक्षण पद्धती ही आपल्या देशा अनुरूप राहणार. आणि मला असं वाटतं हे जे विदेशी ताकद आहेत, हे जे अनेक जे या देशात राहून जे या देशाच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्या ज्या संघटना आहेत, ज्या अनेक काही धर्म संघटना आहे, काही जाती संघटना आहे, काही या ज्या लोक या प्रकारचे जे अर्बन नक्षल्स आहेत, या प्रकारचे जे डावे विचारसरणीचे लोक आहेत, हे मुद्दामून, कारण ज्या प्रकारे आता धर्मेंद्र प्रधानजीने अनेक वर्षापासून जी घिशीपट्टी जी एज्युकेशन पॉलिसी होती, जे सिस्टीम होती, जे सिलेबस होतं, ते बदलून आपल्या स्वदेशी शिक्षण पद्धती राबवण्याचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ते राबवत आहे NEP च्या माध्यमातून, आणि म्हणून त्याच्या विरोधात हे सगळं गदारोळ सुरू आहे.